ठाण्यात कोविड सक्रिय रुग्णांची संख्या 28, 26 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू. ठाण्यात पुन्हा कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 28 आहे. यापैकी 26 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी 5 रुग्ण हे कोविडच्या जेवण प्रकारातील असल्याचं आढळले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याला दुजोरा देत घाबरण्याची गरज नसल्याचंही सांगितले. नवीन प्रकारातील सर्व 5 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. तसंच ठाण्यात RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणं, सर्व आरोग्य केंद्रांमध्ये तापाच्या OPDमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करणं, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्यात. महापालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून ठाणेकरांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलंय. 2020 आणि 2021 मधील जागतिक कोरोना आजारामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर हळूहळू हा आजार दूर झाला आणि गेल्या 2 ते 3 वर्षात हा आजार दूर झाल्यानं आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आता पुन्हा 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं प्रकरण समोर आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं रुग्णाचे नमुने NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून तेथे अहवाल आल्यानंतरच कोरोनाच्या प्रकारांबाबत माहिती समोर येईल. तथापि एकूण 28 रुग्णांपैकी 5 रुग्ण जेवण प्रकारातील असून प्रत्येकावर घरी उपचार केले जात आहेत आणि कोणतीही गंभीर लक्षणं आढळले नसल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यात उपवन येथे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीनं नाताळ सण साजरा. संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील नागरिकांसाठी यंदाही नाताळच्या निमित्तानं 25 ते 31 डिसेंबरपर्यंत उपवन येथे वंडरलँड ठाणे या अनोख्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळेस लहान मुलांसाठी विविध खेळाचं साहित्य मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवण्यात आले. तसंच 40 फुटी भव्य क्रिसमस ट्री या ठिकाणी सर्व बच्च कंपनीचं लक्ष वेधून घेतोय. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी लहान मुलांबरोबर आनंद लुटला. यावेळी माजी नगरसेवक आशा डोंगरे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. उत्साह साजरा करतात. उपवन या ठिकाणी कशा प्रकारे साजरा करतात? अनेक लोक या ठिकाणी जमायला असतात. नाही, दरवर्षी आम्ही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम असे लहान मुलं असतील आणि सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही करत असतो. प्रामुख्यानं उपवन या तलावाच्या ठिकाणी उपवन आर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही एक अतिशय भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित करत असतो. लोकांची एकच अपेक्षा असते की फक्त त्या 4 दिवसाच्या महोत्सवानिमित्ताने आम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटता येतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी पहिल्यांदाच विंटर वंडरलँड ठाणे हा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता. ह्याच उपवनच्या जेटीवर या 40 फुटाचा एक क्रिसमस ट्री या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे आणि लहान मुलांना आकर्षित होत असलेले असे अनेक गेम्स आणि त्याचबरोबर सेल्फी बूथ्स या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स गेल्या वर्षी आला होता आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की हे विंटर वंडरलँड पुढल्या वर्षीसुद्धा उपवनला आम्ही करावं आणि ह्या वर्षी ह्या विंटर वंडरलँडचं आम्ही आयोजन केलेलं आहे. असंच समरच्या सुट्ट्या जेव्हा असतात म्हणजे उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस आम्ही समर वंडरलँड करतो आणि हे विंटर वंडरलँड ह्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये क्रिसमसच्या निमित्ताने मी लोकांसाठी करत असतो. काय आव्हान कराल? आव्हान एवढंच आहे की या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर आम्ही सर्वसामान्य लोकांना एकच विनंती करतो की वर्षभर आपण ज्या काही वस्तू विकत घेतो आणि त्या वस्तूनंतर आपण वापरणार नाही होत अशा काही ज्या वस्तू असतात ते या ठिकाणी डोनेशनच्या रूपाने आम्ही स्वीकारतो आहे. लोकांकडनं कुठल्याही प्रकारचं आम्ही कॅश ह्या ठिकाणी स्वीकारत नसून लोकांना गोरगरिबांना जे काही डोनेट करायचं आहे या अशा वस्तू कपडे असतील खेळणी असतील अशा सगळ्या वस्तू सॅन्टाक्लॉजच्या माध्यमातून सॅन्टाक्लॉज नेहमी देत असतो तर इथे वेगळं चित्र आपण पाहत असाल इथे सॅन्टाक्लॉज घेतो आहे आपल्याकडनं आणि या सगळ्या वस्तू घेऊन गेल्या वर्षीसुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जाऊन आम्ही मुलांना ती भेटवस्तू दिली होती. यंदाही युवासेनेच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व आमची टीम ही या गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरगरीब मुलांना ह्या सगळ्या वस्तू पोचवायचं काम करेल. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना.
31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. अनधिकृत बांधकामांबाबत कठोर कारवाईचं धोरण स्वीकारण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. अनधिकृत बांधकामांबाबत कठोर कारवाई करण्याचं धोरण ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसंच महापालिका क्षेत्रात एकही अनधिकृत प्लिंथ होऊ नये, त्याचप्रमाणे अनधिकृत बहुमजली इमारत तोडण्यासाठी डिमोलिशन तज्ज्ञाची मदत घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामात अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध दिसून आल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असंही पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तातडीनं कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी या बैठकीत दिला आहे. बहुतेक वेळा अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये कारवाई केली जाते, परंतु ही कारवाई काही प्रमाणातच असते. काही दिवसानंतर तेथे चाळ वा इमारतींचं बांधकाम होतं. असं न करता अनधिकृत बांधकाम पूर्णपणे निष्कासित करावं. अनधिकृतपणे उभारलेल्या इमारती कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. यामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न असतो. यामध्ये नागरिकांचे नाहक बळी जातात. त्यामुळे अनधिकृत बांधकाम दिसल्यास तातडीनं कारवाई करावी. ते अनधिकृत बांधकाम बहुमजली असेल तर डिमोलिशन तज्ज्ञाची मदत घेण्यात यावी, असंही बांगर यांनी सांगितलंय. हा नागरिकांच्या जीवितेचा विषय असलेल्या यंत्रणांनी परिणामकारक करावी, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिनाभरात जवळपास 36 पेशंट पॉझिटिव्ह आले असून ITPCLमध्ये काही लोक पॉझिटिव्ह होते. आपण त्यानंतर अँटीजेन टेस्ट केल्या देखील पॉझिटिव्ह पेशंट होते. सध्याच्या घडीला त्यापैकी 29 पेशंट ॲक्टिव्ह असून यामधील 2च पेशंट या ठिकाणी ॲडमिट असल्याचं ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. बिहारहून आलेली 19 वर्षीय तरुणी आणि 55 वर्षीय इसम या दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ऑक्सिजन सर्क्युलेशन आणि इतर सर्व गोष्टी सध्या स्थिर असून ते दोघेही JN1चे पेशंट नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. तसेच जे 2 पेशंट JN1 पॉझिटिव्ह होते त्यांना होम आयसोलेशनमध्ये बरं करण्यात आलं असून ते सध्या बरे झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या सर्व शहरात या संदर्भात टेस्ट वाढवण्यात आल्यात. तसंच RT-PCR आपण ELHचा सर्वे करत आहोत. सध्या टेस्ट वाढवल्यामुळे आपल्याला या केसेस जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह सापडतील. मात्र JN जी काळजी वाटत आहे त्यामध्ये आपल्याला काहीही तथ्य वाटत नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. काहींना आम्ही होम आयसोलेशन करत असून ज्यांना गरज आहे त्यांनाच आम्ही ॲडमिट करून घेतले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. ठाण्यातील या संदर्भात 5 केसेस आल्या असून त्यांना होम क्वारंटाईन केल्यानंतर ते बरे झाल्याची माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. रेडी सर, सध्या काय परिस्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये? कोविडची किती पेशंट आहेत, कशा प्रकारची परिस्थिती आहे?
कोविडचे पेशंट ह्या महिन्यामध्ये जवळपास आपल्याकडे 36 पेशंट पॉझिटिव्ह आले होते. पण ते RT-PCR काही लोक पॉझिटिव्ह होते, फक्त लिमिटेड. याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण जे अँटीजन टेस्ट करू ते पॉझिटिव्ह होते. आणि त्यापैकी आत्ताच्या घडीला आपल्याकडे जर बघितलं तर 29 पेशंट ॲक्टिव्ह आहेत आणि याच्यातले 2च पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत. तर ती 19 वर्षाची जी फिमेल आहे, बिहारवरून आलेली, ती ॲडमिट आहे. दुसरा एक 55 वर्षाचा माणूस आहे, पण तो स्टेबल आहे, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वगैरे सगळं. पण हे दोघंही JN1 पॉझिटिव्ह नाही आहेत. जे 2 JN1 पॉझिटिव्ह होते होम आयसोलेशनवरच ते बरे झाले आणि ते आता क्युअर्ड झालेले आहेत. त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची मला एक सांगायची की आत्ताच्या घडीला याच्यानंतरही आपण ज्या पद्धतीने टेस्ट वाढवलेत, आपण सगळीकडे याची टेस्टची फॅसिलिटी अवेलेबल केली, टेस्ट वाढवले, रॅटच्या किट्स दिलेल्या आहेत, VTM मीडियम दिलेलं आहे, आपण RT-PCR करतो आहे आणि त्याचप्रमाणे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार आपण ELI आणि SARIचं सर्वे करतो आहे आणि टेस्ट वाढवल्या. जर टेस्ट वाढवलं तर डेफिनेटली ह्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह जास्त येतीलच. कारण त्याच्यामुळे परंतु JN बद्दल जो पॅनिकनेस चालू आहे तो साफ मला तरी आता त्याच्यात जास्त काही तथ्य वाटत नाही. आपण आता 7-8 दिवस झाले या गोष्टीबद्दलचं की त्यापेक्षा जास्त दिवस झालं JN1चा येऊन आपण त्याच्यात पेशंटला ऑब्झर्व करतो आहे. नवीन काही सिम्पटम्स नाही की याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असं वाटत नाही.